आज अनेक गोरक्षक गाड्या पकडतायत, गाई पकडतायत, सगळे पकडतायत आणि हेच आमचेच पंतप्रधान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन सांगतायत की बीफ एक्सपोर्ट मध्ये भारत हा एक नंबरचा देश आहे. आज भारत दुनिया का दूसरा सबसे बड़ा वीट प्रोड्यूसर है. काय साहेब, एवढे दिवस ते बिचारे गौरक्षक पकडत होती गाई, तेव्हा तुम्ही पकडलं नाहीत आणि आता लगेच तुम्ही पकडलं मोदींचं आणि पकडून पकडून काय खोटं पकडलं आणि भारताने तुमचं पकडलं बीफ, जे वीट होतं. आणि ह्याच्यावर जाऊन दुसरा विषय असा आहे, बीफ म्हणजे नुसतीच गाय नाही हो. गाय तर आपल्या भारतामध्ये कापणं बॅन केलेलं आहे. अहो, बीफ एक्सपोर्टर म्हणजे म्हस पण आली त्याच्यामध्ये. म्हशीला एक्सपोर्ट करतोय भारत ऑस्ट्रेलियामध्ये. अहो, ते भाषण मोदींचं न्यूझीलंडचं आहे हो. साहेब, तुम्ही सिरियसली कॉमेडी करायला लागलाय काय साहेब? असंच जर का करत राहिला तर लोक समजतील साहेबांना खरं काय आणि खोटं काय आता या वयात समजत नाहीये हो. तुमची जी PR टीम आहे तिला समजवा हो. म्हणजे काय भाषणं द्यायच्या पहिला काय क्रॉस चेक करा. आजकाल लोक शाणी झाली आहेत, लगेच ChatGPT किंवा गुगल करतात. खरं काय खोटं काय लगेच समजतो. आता तो काळ राहिला नाही की राजसाहेब जे बोलतील खरं मानून पुढे जायचं आणि लोकांना आणि मोदींना हिट करायचं. तो काळ गेला आता. तुम्ही पण बदला आणि खरंच जर का तुम्हाला काय पकडायचं असेल तर आपल्या स्वतःच्या पोराचा पकडा हो. तो काय बोलला भाषणामध्ये लिटरली 10, 15, 20 वेळा, ते काय लिटरली होतं काय ते लिटरली समजलं नाही आम्हाला. कधीतरी तुमच्या भाषणामध्ये समजवा. उगाच असा काळ येईल की लोक फक्त गर्दी करतील तुमच्या भाषणाला जस्ट बिकॉज कुठचा तरी कॉमेडी शो आहे आणि नंतर विसरून जातील, कारण की त्यांना माहिती आहे राज साहेब काय नेहमीच खोटं बोलतात. काय साहेब, बीफ आणि वीट मधला फरक तुम्हाला समजत नाही. हर हर महादेव, सत्यमेव जयते.